दरबार म्हणजे स्वामींची कार्यशाळाच होती. चालता बोलता स्वामी महाराज सहज शिकवण देत. स्वामी येथील सेवेकऱ्यांना अतिशय प्रेमाने वागवत असत. समजा कोणी सेवेकरी चुकला तर स्वामी त्याला नमस्कार हो नमस्कार असे बोलत. प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला नमस्कार घालतो आहे हे बघून त्या सेवेकराला मरणप्राय दुःख होत असे आणि तो कान पकडून स्वामींची माफी मागत असे. अशा पद्धतीने स्वामींच्या लीला अक्कलकोटात सुरू होत्या. स्वामींच्या या मानव घडवण्याच्या कार्यशाळेतून अनेक लोक घडले, अनेक भक्त घडले. यातच एक परशुराम नावाचा सेवेकरी काशी यात्रेसाठी निघाला आणि स्वामींची आज्ञा घेण्यासाठी स्वामींकडे आला. त्याने आपली इच्छा स्वामींना कळवली. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, संत चरणांची माती तीच माझी भागीरथी. तेव्हा त्याला कळून चुकले की स्वामी आपले गुरु आहेत. स्वामींचे चरणच परमपवित्र तीर्थस्थान आहे, इतरत्र जाण्याची गरज नाही. आणि हा स्वामी संकेत त्याने ओळखला आणि त्याप्रमाणे काशीला जाण्याचा बेत त्याने रद्द केला. तर मंडळी, या कथेतून स्वामी आपल्याला हाच बोध देतात की नको घाबरू, तू असे बाळ त्यांचा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.